नमस्ते. आपलं माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 982 आणि 983वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. एक मुलगी आपल्या आईला म्हणाली, मी ज्याच्याशी माझं लग्न ठरवलेलं आहे तो अगदी बाबांच्या सारखा आहे. मग आई म्हणाली, मग तुझी आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे? अभिनंदन करण्याची आहे का सहानुभूतीची आहे? दुसरी रचना आहे, ती आहे जर्मनमधून मराठीत अनुवाद केलेली एक गोष्ट. गोष्टीचं नाव आहे दवाखान्यात कचऱ्याच्या टोपलीत असलेले सफरचंद. दवाखान्यात कचऱ्याच्या टोपलीत असलेले सफरचंद. डॉक्टर वायलँड जेव्हा दवाखान्यात आले तेव्हा इन्स्पेक्टर ब्रॅडलर ती खोली तपासत होते. डॉक्टर वायलँड गोरे होते, स्थूल होते आणि जरा बुटकेच होते. ते एक प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी डॉक्टरांचा पांढरा कोट घातला होता, पण जर तो त्यांनी घातला नसता तर ते दिसायला कुणीही डॉक्टर वाटलेच नसते. डॉक्टरांनी ब्रॅडलर यांना विचारलं, काय तुमचा तपास कुठवर आलाय? ब्रॅडलर म्हणाले, काहीच नक्की सांगता येत नाही अजून. या माणसाने हातमोजे घातलेले असणार, कारण कुठेही बोटांचे ठसे सापडत नाहीत. काही चोरीलाही गेलेलं दिसत नाही. कशालाही हात लावलेला आणि हलवलेलं पण दिसत नाही. पण तरीही काहीतरी तर सापडायला पाहिजे. मग त्याने पुन्हा एकदा खोलीतल्या सगळ्या वस्तू बघितल्या, उचलल्या, हाताळून पाहिल्या आणि पुन्हा जागेवर ठेवून दिल्या. ते म्हणाले, मला काहीच समजत नाही आहे, पण हा कोणी साधारण चोर दिसत नाही. पुस्तकांमध्ये वर्णन करतात तसं कुठे सिगार सापडली नाही, कुठे सिगरेटचा तुकडा सापडला नाही, राख सापडली नाही, तुटलेलं बटन सापडलेलं नाही. त्यांनी डॉक्टरांना विचारलं, तुम्ही सकाळपासून खोलीत काही बदल केलेत का? अगदी छोटासा किरकोळ बदल असला तरी मला सांगा. डॉक्टर म्हणाले, नाही, मी पोलिसांना बोलावलं आणि मग जे काही होतं त्यावेळेस तसंच ठेवलेलं आहे. इन्स्पेक्टरने खिशातून एक हातरुमाल काढला, आपल्या हाताभोवती गुंडाळला आणि फेकून दिलेल्या कागदांसाठीच्या टोपलीमधून एक सफरचंद बाहेर काढलं. ते एक मोठं लाल सफरचंद होतं. ते कुणाच्या तरी दातांनी कापलं गेलं होतं. इन्स्पेक्टरनी डॉक्टरांना विचारलं, जर तुम्ही सफरचंद अर्धवट खाल्लं तर तुम्ही ते दरवेळी असं या टोपलीत टाकून देता का? डॉक्टर म्हणाले, नाही, मी असं कधीच करत नाही. पण मला आठवत आहे की मी काही कामासाठी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा माझ्या टेबलावर एक सफरचंद होतं. त्या चोराने बहुतेक त्याचा एक चावा घेतला असेल आणि थोडं खाल्लं असेल. इन्स्पेक्टरांना आठवलं की चोरी करायच्या वेळेस बरेच चोर टेन्शनमध्ये असतात आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी काहीतरी चघळतात किंवा खातात. पण या सफरचंदाचा चावा एका विचित्र आकाराचा आहे आणि त्यावरून त्याचे दात कसे आहेत याचा बऱ्यापैकी अंदाज येऊ शकतो. सफरचंदाचा चावलेला भाग विचित्र आकाराचा दिसतो आहे. जर आपल्याला तशा दातांचा कोणी सापडला तर मग आपल्याला चोर सापडला म्हणून समजा. इन्स्पेक्टरने ते सफरचंद अलगद हाताने रुमालात घेतलं आणि ते तो बरोबर घेऊन गेला. आणि अचानक इन्स्पेक्टरांचा चेहरा उजळला. त्यांनी विचारलं, तुम्ही गेले काही दिवस कुठल्या तरी प्रकारच्या कॅन्सर संबंधी संशोधन करताय का? डॉक्टर म्हणाले, हो, पण त्यात अजून काही प्रगती झालेलीच नाही. दुसऱ्या दिवशी एका वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर त्या डॉक्टरांच्या दवाखान्यात काहीतरी चोरी झाली असल्याची बातमी आली आणि त्यातच एक सफरचंद काही विचित्र पद्धतीने अर्धवट खाल्लेलं सापडल्याची पण बातमी होती. डॉक्टर एक प्रख्यात व्यक्ती होते आणि त्यांचा कुठल्या तरी कॅन्सरच्या प्रकारावर संशोधन चालू असल्याचं पण त्या बातमीत म्हटलेलं होतं.
त्या बातमीत असं पण म्हटलं होतं की डॉक्टरांनी त्या सफरचंदाला कोणतं तरी रसायन लावलेलं होतं आणि ते खाल्ल्यावर त्या माणसाला कॅन्सर व्हायची शक्यता होती. त्या माणसाचं त्या प्रकारचं सफरचंद नेहमी त्याच्या टेबलावर असे. त्या चोरांनी त्याच सफरचंदाचा एक चावा घेतला होता. उरलेलं सफरचंद तिथल्या रद्दी कागदाच्या टोपलीत सापडलं होतं. त्या चोराने ते खाल्लं होतं. त्याला लवकरात लवकर काही विशेष औषधाची गरज होती. त्याने तातडीने व्यवस्थित इलाज केला नाही तर कॅन्सर होऊन शेवटी हाल होऊन मरण यायची पण दाट शक्यता होती. असं सगळं त्या बातमीमध्ये छापलेलं होतं. दुसऱ्याच दिवशी त्या दवाखान्यात एक माणूस आला आणि मी तपासायला आलो आहे आणि मला वाटतंय मला कॅन्सर झाला आहे की काय अशी शंका येते आहे, हे कारण त्यांनी तक्रारींमध्ये लिहिलं. त्याच्या दातांचा आकार त्या चावा घेतलेल्या सफरचंदासारखाच दिसत होता. पुढे त्या चोराला काही वर्षांची शिक्षा झाली या पुराव्यावरून. पुढे काही वर्षांनी ती कमी पण केली गेली कारण त्याला कधी कॅन्सर झालाच नाही. पुढे कळलं की पोलिसांनीच ही गोष्ट मुद्दामच वर्तमानपत्रात पुरवली होती. तो चोराला पकडण्यासाठी रचलेला एक सापळा होता. पण ती बातमी वाचून घाबरून जो माणूस दुसऱ्या दिवशी आला होता तो कधी यापूर्वी दवाखान्यात आलेलाच नव्हता, पण त्याच्या दातांचा आकार मात्र त्या सफरचंदाशी मिळता जुळता होता. त्याला निष्कारणच काही वर्ष तुरुंगात काढावी लागली होती. जी तिसरी रचना आहे ती अशी, जे काही करायचं ते जर एफिशियंटली केलं तर त्यातली एफिशियन्सी वाढते. पण काय करायचं याची निवड देखील एफिशियंटली केली तर मग त्याची परिणामकारकता पण वाढते. चौथी जी रचना आहे ती आहे नारदाची भक्तसूत्रे. आता या पुढचे सूत्र घेऊया, 46वं, 47वं आणि 48वं. इथे नारद म्हणतात, काया म्हणजे शरीर म्हणजे एक नदी आहे आणि त्याच्या पार जायचं आहे. ही तर नदी कोण पार करून जातो? तर पाचही इंद्रियांना जे जे प्रिय वाटतं, जे जे हवंसं वाटतं, ज्याच्याबरोबर आपण मनाने जोडले गेलेलो असतो त्यांच्यापासून वेगळं होणं, भक्तांची सेवा करणं आणि हे सगळं माझं आहे अशी भावना सोडून देणं, असे 3 मुद्दे नारद मांडतात. इंद्रियांची आकर्षणं अनेक प्रकारची असतात आणि ती आपल्यावर सतत आदळतच असतात, म्हणून त्यांना दूर सारून पुढे जाणं अवघड असतं. तर नारद म्हणतात की जो वासनांच्या म्हणजेच इच्छांच्याही पलीकडे जातो आणि जो आत्म्याला शोधून काढतो तो मायेच्या पलीकडे जातो. जो जगातल्या कशाबरोबरही स्वतःला जोडून घेण्यापासून मुक्त होतो, कुणालाही आणि कशालाही ते माझं आहे असं मानत नाही, तो माया पार करून जातो. ते म्हणतात, जगात तर वस्तू असणारच, त्या वस्तू आहेत म्हणून माया आहे असं नाही, तर आपण स्वतःला त्या वस्तूंशी जोडून घेतो म्हणून माया असते आणि ती मग खूपच प्रभावी होते. तो मीपणा आणि माझेपणा हा शरीर आहे तोवरच असतो आणि शरीर तर केव्हाही जाऊ शकतं, मृत्यू केव्हाही येऊ शकतो. म्हणून ते जोडून ठेवणं देखील तात्पुरतंच असतं खरं म्हणजे, आणि म्हणून खरं म्हणजे ते नसतंच. म्हणून नारद म्हणतात, काहीही माझं नाही या भावनेपेक्षा सगळं माझंच आहे ही भावना ठेवावी. सगळ्यांशी आपलेपणा ठेवावा, सगळ्यांची सेवा करावी. नारद म्हणतात, गुरुची खरी सेवा म्हणजे त्यांना काहीतरी धन देणे नाही, तर त्यांनी सांगितलेले नीट ऐकणे, लक्षात ठेवणे आणि त्याप्रमाणे कार्य करणे आणि मग जगणे. हेच गुरुजी आणि परमेश्वराशी एकरूप होणे. नारद हेही सांगतात की स्वार्थी आणि इंद्रियांशी संबंधित विचारांपासून सुटका एवढेच आपले ध्येय नाही आहे. मन रिकामं झालं तर ते पुन्हा नको त्या गोष्टीच करत बसतं. त्यामुळे मनाला रिकामं न ठेवता थोर लोकांची आणि सगळ्यांची सेवा करण्यात वेळ घालवणं हेही महत्त्वाचं असतं. म्हणजे मग मन चांगल्या कशाने तरी भरतं. निस्वार्थी आणि चांगल्या विचारांमध्ये मन गुंतवणं हे महत्त्वाचं असतं. मी आणि माझं मधून सुटका झाली तर काळजी आणि चिंता या दोघांपासूनही मुक्ती होते. हळूहळू मग तो माणूस मनाने एकटा होत जातो.
मौनात जास्त काळ राहतो, गर्दीत असूनही एकटा असतो. काही लोक जंगलात किंवा हिमालयात प्रत्यक्ष एकटे असून देखील त्यांच्या मनात असंख्य विचार येतच राहतात. त्यासाठी थोडा वेळ तरी ध्यानाला बसावं. त्यावेळी आपलं कोणतंही वेगळं अस्तित्व नसावं, आपण कोणीही नसावं, फक्त आपलाच आत्मा आपल्याजवळ असावा. बाकी वेळ आपण निरपेक्षपणे आपल्या कर्तव्यात राहावं. हीच साधना. आपण जी अंघोळ, फुलं वेचणे, पूजा करणे, स्तोत्र म्हणणे हे सगळे करू नये असे नाही, पण हे देखील मी करत नाही तर माझ्या हातून करवून घेतलं जात आहे हे मनात असावं. अशा प्रकारे जो फलाची अपेक्षा करत नाही, चांगलं करत तर राहतो पण करण्याचं श्रेय पण घेत नाही, त्याला काही त्रास होत नाही. इच्छा नाहीत, अपेक्षा नाहीत, करण्याची आसक्ती नाही, करण्याचं समाधान आहे आणि करण्यामुळेही गर्व नाही, दुःख, आनंद काहीही नाही, अतिरिक्त प्रेम आणि अतिरिक्त रागही नाही. हीच निर्द्वंद्वता, हीच साधना, हाच संन्यास.